काय हो? कुणाचं पुस्तक आहे? मन लावून वाचतंय मस्त. पेरियार सरांचं आहे. हो, कोणतं आहे बघू? सच्ची रामायण. अरे वा, छान झालं ना आपलं. काय ग? आपलं लग्न झालं आणि माझा भाऊ तुमच्या बहिणीच्या प्रेमात पडला आणि त्यांचं पण लग्न झालं. हो, म्हणजे कसं साटलोट. साटलोट झालं ते चांगलंच झालं. कसं आहे, हल्ली संसार टिकत नाहीत आणि घरातल्या घरातच सगळं होत होतं ना, त्यामुळे मी जरा विचार केला. रवी मला चांगला वाटला म्हणून म्हटलं चला ठीक आहे ना, काय हरकत आहे. बरं झालं, आता आपण अजून जवळ आलो, म्हणजे आपले कुटुंब जवळ आले. लगेच घेताय जवळ. बघू ना आता जवळ येते की नाही रात्रभर. बसा, पुस्तक कंप्लीट करायचंय ना. बर, झोप तू, झोपेल थोड्या वेळ. घ्या, मस्त गरम गरम मसालेदार चहा. फेवरेट आहे ना तुमचा. किती गोड केलाय चहा, एवढी साखर घालतात का? काय झालं? काय झालं ऐकलं नाही? साखर किती घातली चहा? हो बरोबर तर आहे. बरोबर आहे. मी एकदा बोललो ना चहा गोड झालाय तर झालाय. तुमचं ना मला कळतच नाही. आजकाल काय झालंय तुम्हाला? सारखं सारखं मला ओरडत असता. हा, रोज सारखा बनवलाय चहा मी. तू मला सांगू नकोस, कळलं का? स्वयंपाक केला तरी तसंच, मीठच जास्त घालील, तिखटच जास्त करल. तुम्ही ना असे का वागताय हेच कळत नाहीये मला. आधी तर किती कौतुक करायचे माझे. हा, जाऊ दे, प्यायचं असेल तर प्या, नाही तर द्या टाकून. देवतून नाही प्यायचा मला. कधीचा चहा मागितलाय, पण साधा एक चहा पण आहे ना. हॅलो रवी, योगेशचं काय चाललंय कळतच नाहीये मला. सारखे चिडचिड करतात माझ्यावर. जाऊ दे, तुमचं नीट चाललंय ना तिकडे? आमचं कुठं नीट चालू आहे? सारखं भांडणं होत्यात. कधी भाजीत मीठ जास्त, कधी भातात मीठ जास्त. आता थोडं जरी बोललं ना लगेच रुसून बसती. म्हणजे तिकडे पण भांडणच चाललेत का? आणि हे सगळं सांगितलंय का तिने योगेशला? सांगितलंच असल, शेवटी लाडका भाऊ आहे ना. असा गोळा आहे तर. चालतंय, करा तुमचे काम, आपण बोलू नंतर. बाय. चहा येईन का आजच्या दिवस लवकर? रवी, मी तुला मुद्दामच इथं बोलून घेतलंय. तू माझ्या बहिणीसोबत जे काही वागतोय ना, त्याचा त्रास तिला आणि मला दोघांनाही होतोय. आणि तुझ्या या नालायकपणाच्या वागण्यामुळं मला तुझ्या बहिणीसोबत सुद्धा तसंच वागावं लागतंय. नाही, माझ्यासारख्या पुरुषाला शोभत नाही. आता असं वाटायला लागलंय ना, उगाच तुला माझी बहीण दिली. माझं चुकलंच रे. मी काय करतोय मला तेच समजत नव्हतं. मी ते तुझ्या बहिणीसोबत वागतोय ना, तेच तू पण माझ्या बहिणीसोबत वागतोय. चल. मी तुझ्या बहिणीसोबत असं वागतोय आणि माझ्या बहिणीसोबत तू म्हणून तसं वागतोय का? हे वागणं चुकीचं आहे. प्रत्येक पुरुषानं एका स्त्रीचा आदर केला पाहिजे. आपण दोघंही आपल्या बायकाशी जे वागतोय ना ते चुकीचंच आहे. असं नाही की तू माझ्या बहिणीशी तसा वागतोय म्हणून मी तुझ्या बहिणीसोबत असं जाणून बुजून वागतोय. आपण कुठेतरी त्यांचा आदर करायला हवा आणि हेच बदलायचंय. हेच सांगण्यासाठी तुला इथं बोलवलंय रे.
मला माफ कर. इथून पुढे मी असं नाही वागणार. आणि आपण दोघांनी पण आहे ना आपल्या बायकांशी असं नाही वागायला पाहिजे. ठीक आहे, जे मी तुला सांगायला बोलवलंय तेच मला सांगू नकोस. आता फक्त हा जो विचार मनात आलाय ना तो निभाव. यापुढे माझ्या बहिणीला त्रास होता कामा नये. आणि मी तुला वचन देतो, मी तुझ्या बहिणीला कधीच त्रास देणार नाही. मी पण वचन देतो, इथून पुढे मी तुझ्या बहिणीला त्रास नाही देणार. तिला चांगली वागणूक दे. ठीक आहे, चल आजचा दिवस तरी चांगला आनंदाने घालव त्यांच्यासोबत. हो. म्हणजे आजपासून रोजच. चल. स्नेहा, हा छान ना. हो हो झालंच आहे. किती उशीर. या वाह, काय गोड चहा झालाय. अरे हे काय, रोज रागाने बोलता, आज प्रेमात बोलताय, पण शेवटी बोलण्याचा अर्थ तोच आहे. हो मग. अगं माणसं सगळी सारखीच असतात, फक्त प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. कोणी भांडकुदळ असतो, कोणी तापट असतो. मुळात प्रॉब्लेम काय माहितीये का, तुझा भाऊ माझ्या बहिणीला त्रास द्यायचा आणि त्याचाच राग मनात धरून मी तुला त्रास द्यायला लागलो. शेवटी कसं आहे, आपल्या जवळच्या आणि प्रेमाच्या व्यक्तीला त्रास व्हायला लागला की आपण दुसऱ्यांना त्रास द्यायला लागतो. पण आता तू तरी कुठं परकी आहेस. तू माझीच आहेस ना. प्रवीण मी भेटलो होतो. आता आम्ही ठरवलंय बायकांना त्रास द्यायचा नाही, कायम त्यांचा आदर करायचा. हे बरं केलं. म्हणजे आपल्या आनंदाचे दिवस आता परत सुरू होणार. हो, आनंद होताच, पण मी तुला दाखवत नव्हतो. आता परत असं करू नका. नाही करणार. घे चहा, थंड होईल. योगेश, डब्बा तयार झालाय. बर आलोच. काय दिले डब्यावर आज. गुलाबजामुन आणि पुलाव. वाह, गुलाबजामुन आणि पुलाव. आवडेल ना. आवडेल ना म्हणजे काय प्रश्न आहे का. माझे मित्र आवडीने खातात. आणि मी तुझ्या हातच्या जेवणाला कधी नाव ठेवलंय का आजपर्यंत. बरं, पापड दिलाय का. विषय आहे का, मला माहितीये तुम्हाला पापड खूप आवडतो. आणि पुलाव आहे म्हटल्यावर मी देणारच ना. मला वाटलं पुलाव असल्यावर फक्त गुलाबजामुनच येतो की काय स्वीट मध्ये. अरे बरं, मी काय म्हणत होतो, थोडस तोंड इथे गोड केलं असतं मग गेलो असतो ऑफिसवर. देऊ गुलाबजामुन. अरे हा गुलाबजाम. बसा जा आता. बरं मग संध्याकाळी बघ. रोज बघू बघू म्हणते, एक आठवडा झालाय. लक्षात असू दे. लवकर या. हो. स्नेहा, काय झालं, अशी का पडलीस. काही नाही हो, जरा थकल्यासारखं वाटत होतं. अधून मधून चक्कर येतेय. दुपारी ना किचन मध्ये काम करत असताना तोलच गेला होता. काय माहित काय झालंय. तुझं ना आता हे रोजचं नाटक झालंय. संध्याकाळी ऑफिसवरून चांगला मूड मध्ये घरी येतो, मी इथं आलं की तुझे आजार, हे दुखतंय ते दुखतंय. एक दिवस तरी असं आहे का हे दुखत नाही असं म्हणतेस. काय करू, दिवसभर कामं होतात, त्यानंतर मला संध्याकाळी डोकं दुखायला लागतं, दमायला होतं. आपण डॉक्टरकडे दाखवून यायचं का. आज नको, थकलोय मी. ऑफिसला खूप जास्त काम होतं आणि जरा बॉस सोबत थोडंसं झालंय माझं.
टेन्शन आहे, बघू उद्या जाऊ आपण. चालेल. जरा आराम, फ्रेश होतो. हा हॅलो. अरे योगेश कुठे आहे? 2 तास झाले तुला फोन करतोय, तू फोन सुद्धा उचलत नाही. अरे तुझ्या बायकोला चक्कर आली होती, तिला दवाखान्यात घेऊन गेलो तर आता बरे आणलंय घरी. हा तू आता लवकर घरी ये. हा चालेल, चल. स्नेहा, ए कसं वाटतंय आता? ठीक आहे. जरासा त्रास होतोय का खूप? आत्ताशी आलाय तुम्ही. सॉरी. रवी भाऊजींनी किती वेळा फोन केला तुम्हाला, तुम्ही उचलला पण नाही. अरे खूप महत्त्वाची मीटिंग सुरू होती ऑफिसमध्ये, फोन सायलेंटवर होता आणि मीटिंग संपल्यावर मी बाहेर येऊन तुलाच फोन करणार होतो, तर त्याचे 4-5 मिस कॉल होते. मग त्याला पहिल्यांदा फोन केला तर म्हटलं की वहिनीला चक्कर आली आणि आम्ही त्यांना डॉक्टरकडे घेऊन आलो आहे, म्हणून मी तातडीनं घरी निघून आलो. बरं झालं. डॉक्टर बोलले रक्त जरा कमी झाले, त्यामुळे अशक्तपणा येतोय. गोळ्या औषधं दिलेत त्यांनी. बर, माझं खरंच चुकलं स्नेहा. तुला कालच बरं वाटत नव्हतं ना, कालच डॉक्टरकडे घेऊन झाला होता. आज मला खूप गिल्टी फील होतं की माझ्या बायकोला दुसऱ्या लोकांना डॉक्टरकडे न्यावं लागलं. काही हरकत नाही, पण पुढे कधी असं झालं ना तर मला वेळ द्या. आराम कर. मी आता ना तुझ्यासाठी काही फ्रुट्स वगैरे घेऊन येतो. जा. आवर ना पटकन, किती वेळ झालाय कपाटावरती? हो झालंच आहे, 5 मिनिट. हे बघ, माझ्या मित्रांच्या बायका त्यांना कसलं कसलं भारी गिफ्ट देतात. हे रवीने स्टेटस टाकले, तर त्याच्या बायकोने त्याला स्मार्ट वॉच गिफ्ट केलंय. नाहीतर तू कधी काय देत नाही मला. हो, आणि तुम्ही तरी मला कधी काय देता सांगा बरं. मागच्या वेळेस बर्थडेला तुला चप्पल आणली होती, ती 50% ऑफ वाली कधीच तुटली ती. आणि तुम्ही मला बोलले पण होते तुझा बर्थडे म्हणून फॉर्मॅलिटी म्हणून देतोय. बर, म्हणजे तुला माझं गिफ्ट आवडलं नव्हतं तर पुढच्या वेळेस बर्थडेला तुला काहीतरी मोठं सरप्राईज देईल. आवडेल ना तुला? खरं सांगू, मला ना गिफ्ट पेक्षा तुमचा वेळ जास्त महत्वाचा वाटतो. आता किती दिवस झाले तुम्ही माझ्याशी नीट बसून कधी गप्पाच मारल्या नाही. आता कामाचा जेवढा व्याप असतो, आणि तुला काय वाटतं मी फक्त मोबाईलच पाहत बसतो का? हो, असं का बोलताय? आता मी पण घर सांभाळतेच ना. किती मोठी जबाबदारी दिली तुम्ही मला, आणि तुमच्या मागे पण पळापळी करावी लागते. पण तुम्ही कधी विचारले का तुला काही हवंय का म्हणून? सॉरी, तुला जर हर्ट झालं असेल ना तर मी माफी मागतो. पण माझ्या मागे कामाचा व्याप, धावपळ, जबाबदाऱ्या, याच्यामुळे मला तुझ्याकडे लक्ष देता नाही आलं. पण यापुढे असं होणार नाही. सॉरी म्हणायची गरज नाही, पण पुढच्या वेळेस लक्षात ठेव. आणि हे गिफ्ट्स, बाकीच्यांचे किस्से सगळं ठीक आहे, पण एकदा ऐकून तरी बघा माझं काय म्हणणं आहे ते. देईल तुला यापुढे वेळ, बोललो ना. बरं, माझा ना मस्त चहा प्यायचा मूड झालाय. चहा बनवतेस का? चहा प्यायचा मूड झालाय? अहो,
अशा वेळी छान रोमॅन्टिक बोलायचं असतं. हा, तुम्हाला चहा हवाय? रोमॅन्स करायचा मूड झालाय, पण तू तर माझी साखर विरायची आहे ना, मजा येत नाही. काय बोलले? साखर विरहित बोलले ना. गंमत केली. मग साखर विरायची चहा आहेस म्हटल्यावरती डायबिटीस पण होणार नाही ना. जाऊ द्या, आणि चहा घेऊ. काय होय? अरे आपल्या गावची यात्रा आहे ना, त्याचा हँडमेड. हे बघ आपलं नाव येतं देणगीदार म्हणून. अरे वा. अरे आलास रवी? कसा गेला दिवस? एकदम छान. दादा, अरे स्वतःची कार असली ना किती भारी वाटतं. नाही तर रोज बसने प्रवास करावा लागत होता. डबल कामातून जात होता. खरंय, स्वतःची कार असल्यावर जरा आरामदायीच प्रवास होतो नाही का? भारीच ना. आपण पण घ्यायची काही काय? नाही, आता आपल्याला काय कारची गरज आहे सध्या, आणि आपली आर्थिक परिस्थिती पण तशी नाहीये. सगळ्यांकडे काय, आपल्याकडे काय नको? अहो वहिनी, आता आपल्याकडे एक कार आहे ना, तात्याचं म्हणणं बरोबर आहे. झेपणार नाहीये, आणि कधी तुम्हाला गरज लागली तर ती घेत जाऊ ना. कसं आहे, एक दिवस मी जाईन बसली, काय होत नाही. तसं नाही भाऊजी, आमची कार ती आमची, आणि तुमची ती तुमचीच ना. ठीक आहे, मी फ्रेश होतो. तुझ्या जिभेला हाड असं बोलतात का? अंत बसा. तुम्हाला काहीच वाटत नाही का? कसलं? तुम्हाला वाटत नाही की आपल्याकडे पण कार असावी म्हणून? तू फिरून फिरून तिथंच काय येतेस ग? कार शिवाय तुला काही दुसरं सुचत नाही का, की जेवण जात नाही? तसं नाही, पण बघताय ना, सगळ्यांकडे कार आहे. सगळे पुढे चाललेत आणि आपण तिथेच आहे अजून. थांब, आपण जिथं आहे ना तिथंच सुखी आहोत. पुढे चाललेत, मागे चाललेत, हा दुनियेचा विचार करू नकोस. आहे त्याच्यात समाधानी राहायला शिक. आणि तुला सांगितलंय मी दुपारीच, आपली आर्थिक परिस्थिती आता तशी नाहीये, आणि कारची गरजही नाहीये. सगळ्यांकडे दिसते ना, म्हणून मलाही वाटतं आपल्याकडे असावी. परत परत तोच विषय रंगवत बसू नको, आणि आता याच्यावर बोलूही नको. झोप शांत. बघूयात पुढचं पुढे. वहिनी, बघितली का आपली कार? बघितली ना भाऊजी, पण खरं सांगू, मला सारखंच वाटतं की आमच्याकडे पण एक कार असायला हवी. वहिनी, एवढा विचार नका करू. आता आहे ना ही कार, ही पण तुमचीच आहे, आणि तुम्हाला कधी लागली तर घेऊन जा ना. तसं नाही भाऊजी, पण किती म्हटलं तरी ती तुमचीच झाली, माझ्या नवऱ्याची तर नाही ना. वहिनी, मी जर तुमच्या ठिकाणी असतो ना, मी पण असाच विचार केला असता. आता दादाची परिस्थिती काय आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तो जिथे जॉब करतो तिथे त्याला पेमेंट पण कमी, त्यामुळे तो नाही घेऊ शकत. आता मला पगार चांगला आहे म्हणून मी घेतली, पण ही कार पण तुमचीच आहे, म्हणजे आपली. त्याच्यामुळे तुम्ही एवढा विचार नका करू, आणि कधी गरज पडली तर आपण दुसरी कार घेऊयात. तुमचं पण स्वप्न पूर्ण होईल. स्नेहा, काय करतेस? काय नाही. बरं ऐक ना, खूप थकल्यासारखं झालंय, थोडा ब्लॅक टी करते का माझ्यासाठी? करते. खूपच दमल्यासारखे दिसतंय. हो ना, बसने प्रवास करत यायचं म्हटलं ना ऑफिसवरून, खूप थकल्यासारखं होतं. किती धावपळ करता ना तुम्ही, आणि भविष्याचा विचार पण तेवढाच करता.
आज रवी भाऊजींशी बोलणं झालं. त्यांनी मला समजावले आणि मला पण कळाले की खरं तर आपल्याला आत्ता कारची गरज नाहीच. मी विनाकारण तुम्हाला त्रास द्यायची, कार पाहिजे म्हणून. बरं झालं, तेवढं तरी तुला समजलं ना. एक ताण कमी झाला माझ्या डोक्याचा. चहा कर पटकन माझ्यासाठी, मी फ्रेश होतो. बाहेर मस्त निवांत गप्पा मारू गेलं असं. चालतंय.